तर शुभ सकाळ मित्रांनो. आता उठलोय, मस्त फ्रेश वगैरे झालो. आता पहिले जातो आमच्या गणपतीच्या पाया पडायला आणि त्यानंतर जायचं आम्हाला कुडाळला, कारण की आमची दशावतार असतं त्यांच्या घरी. तिकडचे एक फेमस स्त्री पात्र करतात, त्यांच्या घरी पाया पडायला जायचं आहे. तर पहिले आपल्या गणपतीचे पाया पडू, मग कुडाळला जाऊ. तुम्हाला त्यांचा पण गणपती दाखवतो. तर चला. गणपतीचे वगैरे पाया पडले, तर आता आम्ही निघालोय अकेरीला जायला. कुडाळला नाही, अकेरीला चाललोय. तर अकेरी म्हणजे तिकडे कुठली तरी शूटिंग झाली, कुठली रात्री सगळे झाली जी शूटिंग झाली, तो वाडा होता त्या साईडला आम्ही चाललोय. तर तिकडे जाऊन आता भेटूया पुढे. तर तुम्ही पण चला माझ्यासोबत. तर आम्ही आलेलो महेशजींच्या घरी त्यांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी. मस्त असा सुंदर बाप्पा वेतोबाच्या रूपात स्थापन केला होता. आता वेतोबा म्हणजे आमच्या कोकणातले भूतांचे राजा ओळखले जाणारे देव. हे देव रात्रीच्या वेळी गावाची राखण करण्यासाठी बाहेर पडतात. ह्या देवांना चामड्याची चप्पल ह्याच्यानी म्हणजे दान केली जाते. त्या चामड्याची चप्पल, ही चप्पल घालून देव आपले संरक्षणासाठी बाहेर पडतात. त्यानंतर आम्ही थोडा नाश्ता पाणी केला, महेशजुरींचे फोटो घेतले. तुम्हाला त्याच्या पुढे दाखवतो महेशजुरींनी जे पात्र तयार केले त्यातले काही फोटोज, आणि हे त्यांचे सन्मानचे चित्र वगैरे होते. त्यानंतर आम्ही निघालो घराच्या दिशेने जायला. तर त्यातले रस्त्यातले तुम्ही दृश्य पाहू शकता. त्यानंतर आम्ही आलो रेडकरवाडीमध्ये. इकडे आमच्या मित्रांनी विनोद रेडकर यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा बाप्पा तयार केलेला. पहिल्यांदाच त्यांनी बाप्पा तयार केलेला. मस्त अशी सुंदर मूर्ती त्यांनी घडवली होती. तर आता सगळ्या गणपतींचे पाय वगैरे पडून आलोय. तर बोललो आपल्या खाली मंदिर आहे देवीचं, जी आपल्या वाडीची देवी आहे, त्या देवीची पण आपण पाया पडून येऊया. आणि तुम्हाला पण मंदिर दाखवतो देवीचं. तर चला माझ्यासोबत, तुम्ही पण मंदिर बघा. हे असं मंदिर आहे, मस्त असा परिसर. पहिले तुम्हाला देवीच्या मंदिरात घेऊन जातो. तर दुपारची वेळ म्हणून सगळं असं मंदिर वगैरे बंद आहे. तो दाखवतो तुम्हाला. तर अशी आमची मुरारी देवी. इथे आमच्या गावी दरवेळी 12 मेला पूजा असते वार्षिक. तर इथे आमच्या देवीची पूजा असते. आणि देवीच्याच बाजूला आमची नदी, मुरारवाडीची नदी. आणि असं मस्त हिरवगार परिसर. इथे माझा काका.
तर आपल्या मंदिराबद्दल काय सांगू शकतो का? मंदिरामध्ये म्हणजे काय सांगू शकत नाही, कारण इकडे 12 मेला पूजा असते. तेव्हा वाडीतील भरपूर लोक येतात आणि हा मोठा कार्यक्रम होतो इकडे. भरपूर जण इकडे येतात आणि ते हे जे स्टेज आहे तिथे वेगवेगळ्या कंपनीचे नाटक सुरू करतात दशावतार. आणि या चालू वर्षात आमच्याकडे चेनवणकर असं दशावतारचं नाटक होतं, एकदम भारी झालेलं नाटक. त्याच्यामध्ये स्त्रीपाठ भूमिका करणारे महेश धुरे, त्यांच्या घरी पण आम्ही गेलेलो. आणि तिकडे यावर्षी जो विठोबा जो भाग झाला, चित्रपट देव विठोबा हे जे नाटक यावर्षीचं प्रसिद्ध नाटक झालं आहे, त्यामध्ये यावर्षीची गणेश मूर्ती ती महेश धुरेने साकार केली विठोबाच्या स्वरूपात. आणि ती आम्ही तिकडे बघायला पण गेलो होतो. पण भरपूर छान डेकोरेशन पण आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर मजा आली तिकडे जाऊन. पण तिकडे 4-5 गणपती आम्ही बघितले. त्यानंतर आम्ही तवडे गावाला आलो.